आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे. साधू संत येती घरात तुझी दिवाळी दसरा. आज दिंडी आली आणि गेल्या 35 वर्षापासून ही दिंडी आपल्या घरी येते. नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आज आहे गुरुवार आणि खूप इथं गर्दी वाढलेली आहे आणि आता आमची दिंडी पण दिंडीतले काही लोक आलेत, दिंडी वाकरीपर्यंत आलेले आणि बाहेर तुम्हाला जाऊन दाखवते किती गर्दी झाली आहे ते. खरं तर अण्णांची पुण्य आहे, त्यामुळे आम्ही हे सुख अनुभवू शकतो. तर आता इथं वारकऱ्यांची गाडी वगैरे येणार आहे, त्यासाठी आहो इथं गाड्या काढायला लागलेले. तेवढ्यात त्यांची गाडी ही आली. यामध्ये यांचं खाद्यपदार्थाचं सामान, जो महिनाभर काय त्यांच्या प्रवासासाठी लागणारं जे साहित्य आहे, हे तुम्ही पाठीमागं भांडे वगैरे हे पाहू शकता. आता गाडी सोबत त्यांचे मोजकेच लोक इथं पुढे आलेले. दिंडी अजून वाकरीमध्ये, त्यांना यायला अर्धा तास तरी लागेल. आणि प्रत्येक ठिकाणी जेव्हा त्यांचा स्टे असतो, त्या ठिकाणी जे प्रत्येक जागेची साफसफाई करण्यासाठी, टेंट उभे करण्यासाठी जे काही मोजकेच लोक नेमलेले आहेत, ते पुढे येतात गाडी सोबत आणि तिथली साफसफाई असू द्यात किंवा तिथले टेंट उभे करणं असू द्या, बाकी सगळं जे काही ऑर्गनाईज करायचं असतं ते करतात. या वर्षी त्यांनी स्वयंपाकाची जागा बदलली आहे. गेल्या वर्षी इकडल्या बाजूला स्वयंपाक केला होता, तर इथं पाणी खूप साचलं होतं. म्हणून यावर्षी आम्ही मुरुम वगैरे समोर टाकून घेतलंय, पण शेजारी दुसऱ्यांची जागा आहे, त्यामुळे तिथं आम्ही मुरुम वगैरे काही टाकू शकत नाही. त्यासाठी त्यांनी तिथं गाडी उभा केली. मुलं तर सकाळपासून दिंडी येण्याची वाट बघत होते. बाहेर खूप गर्दी होती, पण घरी अजून दिंडी आली नव्हती, त्यामुळे वेगळंच वाटत होतं. इथं काय पूर्ण व्हिडिओ घेणं शक्य झालं नाही, थोड्या छोट्या छोट्या क्लिप आहेत, म्हटलं ते तुमच्या सोबत शेअर करावं. इथं आता त्यांचे नियोजन चालू झालेलं आहे. स्वयंपाक कुठे करायचा, नंतर टेंट कुठे उभा करायचे. आता इथं रोज प्रत्येकाची पंगत असते, प्रत्येक जणाचं जेवण असतं, तर त्यांचं नियोजन ते अगोदरच झालेलं असतंय. मग संध्याकाळी भाजी पाला वगैरे काय आणायचं, काय हे नियोजन चालू होतं. दरवर्षी येते का मला वाटतंय नाही दररोज म्हणजे प्रत्येकाला गेल्या वर्षी मधूनच आल्या होत्या त्या सगळेजण दिंडी येण्याची वाट पाहत होते. गाडी तर पुढे आलेली होते, पण तेवढ्यात दिंडी ही आली आणि एकदम भक्तिमय वातावरण झालं घरात. विठुरायाच्या नामघोषाने आणि टाळ मृदुंगाच्या गजराने सगळं वातावरण भक्तिमय झालं. बारामती जवळील मोरगावची दिंडी आहे ही आणि दरवर्षी अक्का वारीत असते. यांना सगळेजण दिंडीत अक्का म्हणतात, म्हणून मी सुद्धा अक्काच म्हणते. बराच लांबचा पायी पायी प्रवास असे सगळेजण करत आलेले होते, तरी कोणाच्याही चेहऱ्यावर असा थकवा वगैरे काही दिसत नव्हता. सर्वांनी मिळून इथं थोडे भजन केले, अभंग म्हटले आणि सगळेजण थोडा विसावा घेण्यासाठी थांबले. म्हटलं आता या सर्वांसाठी चहा केला. लगेचच माझ्या मदतीसाठी इथं अक्का आल्या आणि त्यांना म्हटलं थोडा तुम्ही आराम करा, मी चहा करते. तर नाही बाई, तुझंही लहान लेकरू आहे, थांब मी तुला मदत करते, असं म्हणत त्यांनी काही माझं ऐकलं नाही. चहा घेण्या अगोदर सगळेजण म्हटले की आपण आरती करून घेऊ आणि आरतीचा मान त्यांनी आम्हा दोघांना दिला. खरंच मी माझं भाग्य समजते. मी व्हिडिओ जास्त एडिट केला नाही, कारण मला जशाच्या तशा आठवणी ठेवायच्या होत्या. आता माझ्या लग्नाला 15 वर्ष झाली आणि 35 वर्षापासून दिंडी आमच्या घरी येते, पण याच्या अगोदर काही म्हणजे आठवणी वगैरे काहीच नाही. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.